नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी गायत्री मनपूर्वक स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948 अर्थात 14 जुलै 2026. मंडळी, आपल्या पशुधनापासून आपल्याला नियमित असं उत्पन्न मिळत असतं. म्हणूनच त्याची योग्य प्रकारे काळजी घेणं, त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या पशुधनाला ज्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो त्यापासून त्यांना वाचवण्यासाठी आणि आपलं आर्थिक नुकसानसुद्धा टाळण्यासाठी जनावरांना लसीकरण करणं हा अतिशय उपयुक्त असा मार्ग आहे. लसीकरण केल्यामुळं जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. मंडळी, याविषयीच अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर शिवाजी लोखंडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे विद्या तावडे यांनी. नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आपण जनावरांमधील लसीकरणाचं नेमकं महत्त्व काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कणकवली इथून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी लोखंडे सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, सुरुवातीला सांगा की लसीकरण आणि आपली रोगप्रतिकार शक्ती यांचा नेमका काय संबंध आहे? जनरली मॅडम कसं असतं, आपल्याला वेगवेगळे आजार होतात आणि त्या आजारांशी लढण्यासाठी एक रोगप्रतिकारक शक्ती आपल्याकडे असणं गरजेचं असतं. ती दोन प्रकारची असते, एक इनेट आणि एक ॲक्वायर्ड. म्हणजे एक जन्मजात जी आईपासून बाळाला मिळते ती, आणि जी आपण लसीकरणाने मिळवतो ती. बरोबर. आईपासून जी मिळते त्याच्यामध्ये जनरली पांढऱ्या पेशींचा समावेश असतो आणि ती तुमच्या जन्मानंतर काही काळ टिकते. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्वायर्ड इम्युनिटीची गरज भासते आणि ती तुम्हाला लसीकरणातूनच मिळते. जेव्हा आपले शरीर एखाद्या आजाराशी लढते किंवा आपल्याला एखादा संसर्ग होतो, एखादा रोग होतो, त्यावेळेस आपल्याला शरीरामध्ये अँटीबॉडीची गरज असते आणि ती आपण लसीकरणापासून मिळवतो. बरोबर. म्हणजेच रोग होऊ नये म्हणून लसीकरण करणं हे गरजेचं झालेलं आहे, नाही का? बरोबर. म्हणजे जसं आपण मानवाला लसीकरण देतो तसंच आपल्या वेगवेगळ्या पशुधनाला सुद्धा लसीकरण देणं हे तितकंच गरजेचं असतं. बरोबर मॅडम. आता पशुधनातील लसीकरणाचं नेमकं महत्त्व काय आहे त्याविषयी सांगा. लसीकरणाचं महत्त्व सांगताना बराचसा मोठा विषय आहे मॅडम. आणि पशुधनातील लसीकरणाचे महत्त्व म्हणजे मॅडम, संसर्गजन्य रोगावर नियंत्रण मिळवणे. जनावरांना विविध जीवाणू व विषाणूजन्य आजार होतात, त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्यानंतर बघायला गेलो तर उत्पादनामध्ये वाढ. लसीकरणामुळे जनावरे निरोगी राहून दूध व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा व नफा आपल्याला मिळतो. बरोबर. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे आपल्याला लसीकरण केल्याने थांबवता येते. नक्कीच. आणि मानवी जीवनाचे रक्षण. असे काही आजार आहेत जे जनावरांपासून किंवा पशूंपासून पशुपालकांना होतात, जसे की रेबीज आहे आणि ब्रुसेलोसिस आहे. या रोगांचं जर तुम्ही लसीकरण केलं तर ते आजार मानवाला होत नाहीत. म्हणजे तुमचे पशुधनही सुरक्षित राहतं आणि मनुष्यही सुरक्षित राहतो. याच्यासाठी आपल्याला लसीकरण करणं गरजेचं आहे. आता लसीकरण करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? लसीकरण करताना मॅडम जनरली 3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. लसीकरण हे नेहमी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच घ्यावे. फक्त निरोगी जनावरांनाच लसीकरण करावे आणि लसीकरण करण्याच्या 15 दिवस आधी जंतनाशक औषध देणं गरजेचं आहे. जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात. तो जंत लोड कमी करण्यासाठी एक 10 ते 15 दिवस आधी तुम्ही डिवर्मिंग करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण जी लस देतो त्याची कार्यक्षमता वाढते आणि एक थरोली वॅक्सिनेशन होतं. आता आपण बघतो की गाई म्हशींमध्ये सुद्धा काही आजार असतात, तर ते कोणते आणि त्याच्यावर कोणती लसीकरण करायला हवीत? पशुपालकांना माझी विनंती आहे की गाई आणि म्हशी ज्या आपल्या गोट्यामध्ये आहेत त्यांचे जनरली 4 मेजर आजार आहेत, ज्यांना आपण घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकत, ब्रुसेलोसिस आणि अँथ्रॅक्स. तर याच्यामध्ये जे पहिला आजार आहे हिमोरेजिक सेप्टिसेमिया, ज्याला आपण घटसर्प म्हणतो, तो जीवाणूजन्य आजार आहे आणि मे आणि जूनमध्ये याचे लसीकरण करावं. ते वर्षातून एकदाच करतात. बरोबर. दुसरा जो आजार आहे तो ब्लॅक क्वार्टर आहे, त्याला आपण फऱ्या म्हणतो आणि तोही जीवाणूजन्य आजार आहे आणि त्याचेही लसीकरण मे आणि जूनमध्ये करतात आणि तोही वर्षातून एकदाच करावे.
तिसरा जो आजार आहे तो प्रामुख्याने आपल्या इकॉनॉमिकला बाधा आणतो, तो म्हणजे लाळ खुरकत, त्यालाच आपण पायलाग म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये फूट अँड माउथ डिसीज म्हणतात. त्याचे लसीकरण मात्र वर्षातून 2दा करावे लागते, मार्च आणि सप्टेंबरमध्ये. तर दर 6 महिन्यांनी लसीकरण करणं गरजेचं आहे आणि हे विषाणूजन्य आजार आहे. आणि चौथा जो आहे तो ब्रुसेलॉसिस आहे. तो आहे 4 ते 8 महिन्याच्या वासरांना आयुष्यात एकदाच, म्हणजे त्याला पूर्ण लाईफटाईम इम्युनिटी राहते. फक्त 4 ते 8 महिन्याच्या ज्या पाड्या असतात, फिमेल असतात, त्यांना याचं आपण लसीकरण करतो. तर सर्व पशुपालकांनी या 4 आजारांचे लसीकरण नजीकच्या आपल्या पशुवैद्यकांशी संपर्क साधून तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून करून घ्यावे. आता हे झालं गाई म्हशींमधील आजार आणि त्यावरचं लसीकरण, नाही का? आता शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये कोणते नेमके आजार होतात आणि त्याचं लसीकरण कधी करायला हवं? ज्याप्रमाणे आपण एक गाय आणि म्हशींमधलं लसीकरण पाहिलं, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांमध्येही वेगवेगळे आजार आहेत. पण प्रामुख्याने जे आपल्या इकॉनॉमिकला बाधा आणतात त्याच्यामध्ये ETV आणि PPR, इंटेरोटॉक्झिमिया या नावाचा रोग आहे. ते पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मे जून, फार ते फार जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये वर्षातून एकदा, आणि PPR जो आहे ते 3 वर्षातून एकदा. पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचं लसीकरण करावं, त्याची इम्युनिटी 3 वर्ष टिकते. बरोबर. आणि त्याच्यासोबत तुम्ही हिमोरॅजिक सेप्टेसेमिया, म्हणजे आपण त्याला घटसर्प म्हणूया, ते पण पावसाळ्यापूर्वी केलं तरी चालेल. हे 3 आजार प्रामुख्याने शेळ्या आणि मेंढ्यामध्ये लसीकरण करणं गरजेचं आहे. बरोबर. या पावसाळ्यामध्ये या शेळ्या मेंढ्यांना नेमकं कोणतं लसीकरण करणं आवश्यक असतं? ETV आणि HS हे 2 आजार त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. बरोबर. आता कुक्कुटपालनामध्ये जी पक्ष्यांचं जे लसीकरण केलं जातं त्याविषयी जरा सांगा. कुक्कुटपालन हे जनरली याच्यामध्ये मॅडम जे डे 1 आहे, आपण पहिल्या दिवशी जे वॅक्सिनेशन होतं ते कंपनीच करते, जे तुम्हाला पिल्ले पुरवठा करते ते कंपनीच करते, त्याला मरॅक डिसीज म्हणतात. त्याच्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला लासोटा नावाची लस द्यायची आहे, ती डोळ्यामध्ये एक आयड्रॉप टाकायचा आहे. त्याच्यामध्ये 14व्या दिवशी तुम्हाला गंबोरो नावाची लस आहे, ती पण डोळ्यामार्फत तुम्ही देऊ शकता, म्हणजे डोळ्यामध्ये आयड्रॉप टाकून लसीकरण करू शकता. 21व्या दिवशी तुम्हाला नंतर गंबोरो बूस्टर आहे, ते ड्रिंकिंग वॉटरमध्ये देऊ शकता. आणि 28व्या दिवशी म्हणजे डे 28ला लासोटा बूस्टर आहे, तो पण पाण्यातून देऊ शकता. असे ह्या महत्त्वाच्या 5 लसी आहेत ज्या आपल्या पोल्ट्रीमध्ये महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आता जसं आपण म्हटलं की या पावसाळ्यामध्ये या कुक्कुटपालनामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते विशेष करून? विशेष काळजी म्हणजे मॅडम टेम्परेचर मेंटेन करणं पावसाळ्यामध्ये, आणि जे काही तुमचं मॉइश्चर मेंटेन आहे, ह्युमिडिटी कमी करणे, फंगस ग्रोथ होता कामा नये. फंगस ग्रोथ झाली तर ती जी पिल्ले आहेत त्या पिल्लांचं जे खाली आपण ज्याला बेस म्हणतो, तो बेस एक 8 दिवसाला चेंज करणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि टेम्परेचर त्याच्या म्हणजे जो ब्रुडिंग एरिया आहे तिथे तुम्ही एखादा 60 वॅटचा बल्ब लावणे, ते टेम्परेचर मेंटेन करणे, या गोष्टी गरजेच्या आहेत. बरोबर. आता पाळीव प्राण्यांमधील जे लसीकरण असतं त्याविषयी जरा आता आपल्या श्रोत्यांना सांगा. पाळीव प्राण्यामध्ये आपण हल्ली आपली लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे डॉग आणि कॅट पाळत आहोत. डॉग अँड कॅट हे आपले फॅमिली मेंबर झालेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण जेवढे त्यांच्या क्लोज जाऊ, आपण क्लोज जातो तसंच तेही आपल्या क्लोजमध्ये येतात, आणि मग ते जे रोग आहेत एकमेकाला शेअर होतात. याच्यामध्ये प्रामुख्याने आहे तो रेबीज, आणि त्यांना होणारे रोग आहेत तो गॅस्ट्रो. ह्या 2 प्रकारच्या लसी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या देणं अत्यंत गरजेचं आहे. तर वयाच्या 40व्या दिवशी तुम्हाला पहिला गॅस्ट्रोचा डोस द्यावा लागेल. म्हणजे कुत्रा आणि मांजर दोघांनाही? कुत्र्याला फक्त, मांजराचे सेपरेट लसीकरण आहे. फक्त आपण इथे पाळीव प्राणी कुत्र्याविषयी फक्त 40व्या दिवशी पहिला डोस द्यायचा त्याचा, आणि 21 दिवसांनी पुन्हा बूस्टर गॅस्ट्रोचा, आणि 90व्या दिवशी अँटी रेबीज. 40, 21 आणि 90 हे दिवस महत्त्वाचे आहेत पाळीव प्राण्यामध्ये, कुत्र्यांमध्ये. आणि ह्या प्रत्येक लसीकरणापूर्वी जंताचं औषध एक 3 ते 4 दिवस देणं गरजेचं आहे. आणि तसंच तुम्ही कॅटमध्ये बघायला गेला तर कॅटमध्ये बी अँटी रेबीज आणि कॅट वॅक्सिन येतं, ते तुम्ही देणं गरजेचं आहे. त्या किती दिवसांनी द्यायचं असतं साधारणपणे? साधारणपणे 40 दिवसानंतरच देणं अपेक्षित आहे. म्हणजे दोघांनाही, कुत्रा आणि मांजर दोघांनाही? रेबीज हे 90व्या दिवसानंतर आणि गॅस्ट्रोची 40 दिवसानंतर. 40व्या. आता रेबीज या रोगाबद्दल जरा आपल्या श्रोत्यांना माहिती द्या बघू. रेबीज हे आपण बऱ्याच वर्षापासून फक्त ऐकलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हा रोग डायरेक्टली बाईट, ज्यावेळेस एखादा डॉग तुम्हाला बाईट करतो आणि ती डीप बाईट जाते, ज्यावेळेस तो ब्लड म्हणजे त्याचं
मानवाचं ब्लड जर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मग तो रेबीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जनरली ज्यावेळेस तुम्हाला एखादा डॉग बाईट करतो त्यावेळेस ते प्रथम उपचार म्हणून त्याला तुम्ही डेटॉलने वॉश करणं गरजेचं आहे. अच्छा. पहिल्यांदा वॉशिंग आपल्याला पॉसिबल काय आहे, घरी घरगुती उपचारामध्ये सुरुवातीला डेटॉलने वॉश करणं. जेवढं मॅक्झिमम टॅप वॉटरमध्ये डेटॉलने जेवढं तुम्ही ते वॉश करता येईल तेवढं वॉश करणं. त्याच्यानंतर नियरेस्ट हॉस्पिटलला जाणे आणि त्याच्यावरचे पोस्ट बाईट वॅक्सिनेशन्स घेणे. बरोबर. आणि जर समजा बाईट मेजर असेल तर तुम्हाला अँटी सिरम म्हणजे जे सिरम आहे ते तुम्ही त्या बाईटच्या कडेने डिपॉझिट करू शकता. घरगुती याच्या व्यतिरिक्त कोणताही वेगळा उपचार करायचा नाही. बेटर वे तुम्ही कोणत्याही MOC कॉन्टॅक्ट साधणे, मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट साधणे, जे अर्लिएस्ट आणि उपचार करून घेणे. बरोबर. आणि रेबीज हा असा आजार आहे की ते 20 दिवस ते 20 वर्ष या कधीही तुम्हाला तो उद्भवू शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. कॉन्स्टंट असा त्याचा पिरियड नाही आहे की मला 1 महिन्यानंतर रेबीज होईल, 2 महिन्यानेच रेबीज होईल, असं नाही आहे. 20 दिवस ते 20 वर्ष हे तुम्हाला त्याच्यामध्ये कधीही तो रोग तुम्हाला होऊ शकतो. आता हे सगळं झालं लसीकरणाविषयी. आता लसीकरण केल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी? लसीकरण केल्यानंतर जे आपले लार्ज ॲनिमल आहेत, ज्याला आपण गाय आणि म्हैस म्हणतो, किंवा यांना तुम्ही सकस चारा देणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. नंतर कठीण प्रवासाला बंदी आहे. म्हणजे आज त्याचं लसीकरण केलं आणि एक 15-20 किलोमीटर तुम्ही त्याला ट्रान्सपोर्ट करत आहात, तो प्रवास आपल्याला अवॉइड करायचा आहे. लस ही एक प्रकारचा जीवाणू आपण शरीरामध्ये इंट्रोड्यूस करत आहोत. त्याच्यामुळे ट्रेस आणि फिवर ह्या 2 गोष्टी कॉमन आहेत. 1 ते 2 दिवस तो ट्रेसमध्ये राहणार आहे किंवा एक हलकासा फिवर येणार आहे. त्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची गरज नाही आहे. स्वच्छ आणि ताजं पाणी त्याला द्यायचं आहे. स्वच्छ हवेशीर गोठा असणं गरजेचं आहे. आणि लसीकरण केल्यानंतर जनावरांना ताप येणे, सूज येणे किंवा इंजेक्शन जिथं दिलं आहे तिथं थोडीशी गाठ येणं हे कॉमन आहे. 2-3 दिवसानंतर ती जर गाठ कमी झाली नाही किंवा तो फिवर कमी झाला नाही तर तज्ज्ञ पशुवैद्यकाशी सल्ला साधून पुढील उपचार करणं गरजेचं आहे. नक्कीच. सर, आता जनावरांमधील पायलाग या रोगाविषयी थोडी माहिती द्या. पायलाग हा रोग प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मेन शत्रू असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. जे क्रॉसब्रीड ॲनिमल्स आहेत, ज्याला आपण HF क्रॉस म्हणतो, होल्स्टीन फ्रिजन म्हणतो, याच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. पायलागाची प्रथम लक्षणं अशी आहेत की तुमच्या पायाला जखमा होतात आणि तोंडांमध्ये पण जखमा होतात. या जखमा एवढे सिव्हिअर असतात की तुमचं जे पशुधन आहे ते कुठल्याही प्रकारचं अन्न खात नाही आहे, पाणी पित नाही आहे आणि कंटिन्युअस तुम्हाला सलायव्हेशन होतं. तर अशा वेळेला तुम्हाला प्राथमिक उपचार म्हणून जे ग्लिसरीन आहे, जे बाजारामध्ये ग्लिसरीन मिळतं, ते ग्लिसरीन आणि आपली हळद हे त्या जखमांना लावणे आणि जिभेवरती ग्लिसरीन आणि हळद लावणे हा प्रथम उपचार आहे. जोपर्यंत तुमच्याकडे तज्ज्ञ पशुवैद्यक येत नाही तोपर्यंत. पण जसा का तुम्हाला अशी लक्षणं दिसतील की पायाला जखमा आहेत आणि तोंडाला पण जखमा आहेत, तर अशा वेळेस तुम्ही प्रथम पशुवैद्यकांना बोलवणे आणि तिथून पुढचा उपचार करणं गरजेचं आहे. ज्या जनावरांना अशी लक्षणं दिसतात त्यांना इतर जनावरांपासून वेगळं ठेवणे आणि त्याची जी काही भांडी आहेत, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, ते इतर जनावरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही त्याची काळजी घेणे. बरोबर. नाही तर संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो पसरत जातो. आणि जनरली कोणत्याही आजाराची लक्षणं ही तुम्हाला 14 दिवसांनी दिसतात. पहिल्या जनावराला रोग झालाय म्हणून त्याला तिथंच बांधणे हे योग्य नाही, कारण पुढच्या 14 दिवसामध्ये तुमचा पूर्ण गोठा हा संसर्गजन्य रोगाने व्यापला जाईल. तर जिथं लक्षणं झाले तिथं त्याला पहिल्यांदा सेग्रिगेशन करणे, सेपरेट करणे किंवा आयसोलेशन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या जिथे बी जागा अवेलेबल आहे फक्त तो ॲनिमल इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येता कामा नये एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि वर्षातून 2दा अलीकडच्या काळात आपण त्याला क्वारंटाईन असं म्हणतो. म्हणजे खरोखरच हा घातक असा रोग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही ना? 100% मॅडम. आता या रोगासाठी, हा रोग झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी? हा रोग झाल्यानंतर प्रथम तुम्ही ते जनावर इतर जनावरांपासून सेपरेट करणे, त्याची खाद्याची पाण्याची भांडी सेपरेट ठेवणे आणि त्याच्या जखमा ज्या आहेत त्या जखमांना प्राथमिक उपचार करणे. जसे की त्याच्यामध्ये कापूर, हळद, तेल मिक्स करून त्या पायांना लावणे आणि ग्लिसरीन आणि हळद मिक्स करून जिभेला लावणे हा प्राथमिक उपचार आहे. जोपर्यंत पशुवैद्यक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. एकदा का पशुवैद्यक तुमच्या गोठ्यामध्ये आला की तिथून पुढचा जो उपचार आहे तो पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करायचा आहे. आणि आपलं जनावर इतर कळपामध्ये जाता नये,
त्याला चरायला सोडता कामा नये किंवा आपल्या पशुधनाचा आजार इतरांना होऊ नये ही काळजी पण घेणं गरजेचे आहे. बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की पायलाग हा आजार इतर जनावरांना होऊ नये, तर यासाठी काही लसीकरण आहे का? 100% मॅडम. आपण जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला उत्तर दिले की पायलाग ही वर्षातून 2दा आणि शासन तुम्हाला निशुल्क करत आहे. ते म्हणजे फक्त पशुवैद्यकाशी तुम्हाला कॉन्टॅक्ट साधायचा आहे आणि त्याच्या मार्च आणि सप्टेंबरमध्ये लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. आता दुसरा जो आपल्या पाळीव जनावरांना होणारा घातक आजार तो म्हणजे लंपी चर्मरोग. अलीकडच्याच काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये या लंपी चर्मरोगाचं प्रमाण आपल्या जनावरांमध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर या आजाराविषयी थोडक्यात सांगा. लंपी चर्मरोग मॅडम हा नवीन आजार आहे. याच्यामध्ये जे लक्षणं म्हणजे प्रामुख्याने हा त्वचा रोग आहे. तुमच्या त्वचेवरती वेगवेगळ्या प्रकारचे फोड येतात. ते फोड फुटतात आणि परत तेच इन्फेक्शन इतर जनावरांना होतं. तर इथं पण प्रामुख्याने आयसोलेशन सेपरेशन हा पहिला महत्त्वाचा प्रश्न येतो की तुमच्याकडे जे काही जनावर आहेत 5, 10, 2, 4 ज्याला तुम्हाला वाटते की ह्याला हा आजार उद्भवलेला आहे त्याला सेपरेट करणे आणि इतरांपासून वेगळं ठेवणे आणि प्रामुख्याने ज्या त्या अंगावर गाठी आलेल्या आहेत त्या गाठींना हळद लावणे. बेसिक म्हणजे हे खूप बेसिक सांगतो मी, जिथे पशुवैद्यक पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी. आणि जेवढ्या फास्ट तुम्हाला पशुवैद्यक बोलवता येईल तेवढ्या फास्ट बोलून पुढं मग अँटीबायोटिक किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पेन किलर्स असतील किंवा काही लिव्हर टॉनिक्स असतील ती त्याच्या सल्ल्याने देणे गरजेचे आहेत. पण प्रामुख्याने तुम्ही डासाचं कंट्रोल करणे, गोचिड गोमाशाचं कंट्रोल करणे. आपल्या गोट्यामध्ये डास, गोचिड, गोमाशा या जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवल्या तर हा चर्मरोग पसरत नाही. चर्मरोग पसरण्याचं कारण काय आहे की ज्या जनावराला तो रोग झाला आहे तिथून डास बाईट करून दुसऱ्या जनावराला बाईट करणार. हा त्या डासामार्फत स्प्रेड होतो. तर आपण डास कंट्रोल केले तर रोग बऱ्यापैकी कंट्रोल होईल. मग या लंपी चर्मरोगासाठी काही लसीकरण आहे का? हो आहे मॅडम. हल्लीच आता शासनाने याच्यावरती लस आणलेली आहे आणि याच्यासाठी आपण वर्षातून एकदा लसीकरण करतो. जनरली मे महिन्यामध्ये याचं लसीकरण होतं. फक्त गायीमध्ये, म्हशीमध्ये हा आजार दिसून येत नाहीये. गायीवर्गामध्ये हा आजार दिसून येतो. तर गायीवर्गामध्ये हा लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. मे जूनमध्ये लसीकरण करून सर्वांनी घ्यावं ही विनंती. बरोबर. सर, आता असे काही आजार आहेत, तुम्ही मगाशी उल्लेख केला होतात की प्राण्यांपासून मानवाला काही आजार होत असतात. तर या आजारांविषयी सांगा. या आजारामध्ये आपण सर्वसामान्य माणसाने कशी काळजी घ्यायला हवी? जे आजार जनरली प्राण्यांपासून मानवाला होतात त्यांना आपण झुनॉटिक डिसिजेस असं म्हणतो. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोविड-19. हा आजार हा जंगलातून माणसांना झाला आणि त्याचा एवढा हाहाकार झाला की त्याला कंट्रोल करता करता आपण म्हणजे आपले लिमिटेशन्स आले. तर त्याच्या पाठीमागे न जाता साधं उदाहरण म्हणजे रेबीज. जे आपण ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे रेबीज हा त्यांचा रोग आहे, परंतु आपल्याला बाईट झाल्यानंतर तो आपण डेड एंड होस्ट आहे. डेड एंड म्हणजे आपल्यानंतर पुढे तो रोग जात नाही आहे आणि त्याच्यावर उपचार कोणताही नाही आहे. एकदा का एखाद्या मनुष्याला रेबीज झाला तर त्याला कोणत्याही प्रकारचा उपचार हा नाहीच आहे, उपलब्ध नाही आहे. पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं. म्हणजे ह्युमनमध्ये सुद्धा प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. वर्षातून एकदा सर्व पशुपालकांनी अँटी रेबीज लस म्हणजे ह्युमनमध्ये पण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन घेणं गरजेचं आहे. सर्व पशुपालकांनी, जरी आपल्या घरी डॉग असो नसो, आपण एक पशुपालक आहे या नात्याने सर्वांनी वर्षातून एकदा तरी रेबीज लस घेणं गरजेची आहे. आणि त्याच्यानंतर मग पोस्ट बाईट आहे. समजा चुकून एखाद्या पशुपालकाला पोस्ट बाईट म्हणजे एखाद्या कुत्र्याने चावा घेतलाच तर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन पुढचे 7 डोसेस घेणं गरजेचे आहेत. पूर्वीपेक्षा आता सोपं झालेलं आहे. पूर्वी आपण ते अराउंड द बेली देत होतो, आता फक्त ते तुम्ही दंडावरती इंजेक्शन घ्यायचं आहे. आता भीती घ्यायची. म्हणजे पूर्वी जशी खूपच भयानक एक होतं की पोटात आपल्याला 5 ते 7 इंजेक्शन घ्यायला लागत होती. आता आपण दंडावर इंजेक्शन घेतली तरी आपल्याला चालतं, पोटात घेण्याची गरज नसते. म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही. पण लसीकरण हे फार महत्वाचं आहे, नाही का? सर, आज आपण इथे आलात आणि जनावरांतील लसीकरणाचं महत्त्व नेमकं काय आहे, कोणत्या आजारात कशी काळजी घ्यायला हवी याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व पशुपालक शेतकरी मित्रांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. आत्ताच आपण पशुसंवर्धनातील लसीकरणाचं महत्त्व याविषयी डॉक्टर शिवाजी लोखंडे
यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. मंडळी, गाई, म्हशी आणि कुक्कुटपालन यावरच केवळ भर न देता शेळीपालनाकडे सुद्धा एक उपयुक्त व्यवसाय म्हणून आपण पाहू शकतो. या संदर्भातच आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. मंडळी नमस्कार. मंडळी, गरिबाची गाय म्हणून आणि स्वयंरोजगाराचं एक उत्तम साधन म्हणून शेळीपालनाला खूप महत्त्व आहे. साधारणपणे एका शेळीपासून मिळणारं दूध हे 4 जणांच्या कुटुंबाला पुरेसं होतं आणि गाई म्हशींच्या तुलनेत विचार केला तर शेळीला खाद्य कमी लागतं. ती टाकाऊ अन्न, भाजीपाला, झाडाची पानं खाऊन राहू शकते आणि जर भरपूर चारा आणि सकस खाद्य तिला दिलं तर 14 महिन्यातून शेळी 2दा पिल्लं देते. शेळीच्या कातड्याला उत्तम बाजारपेठ मिळते. पश्मिना, अंगोरा, गद्दी या जातीच्या शेळ्यांच्या केसांपासून लोकरीचे कपडे आणि शाली तयार होतात. इतर प्राण्यांच्या मानानं शेळी काटक आहे, त्यामुळे तिला रोगराईसुद्धा कमी होते. म्हणूनच शेळीचं महत्त्व निश्चितच जास्त आहे. मंडळी, दूध आणि मांस देणाऱ्या शेळ्यांच्या जातींमध्ये उस्मानाबादी, बार्बेरी, जमनापारी, मलबारी, मेहसाना, झालावाडी, बिटल, सिरोही, अजमेरी, कच्छी या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रातल्या उस्मानाबादी आणि संगमनेरी या शेळ्या प्रसिद्ध आहेत. कोकण कृषी विद्यापीठानं कोकण कन्याळ ही शेळीची जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी विकसित केलेली आहे. स्थानिक कळपातून अधिक उत्पादन क्षमता असलेली शेळीच्या जातीची निवड करून त्या जातीमध्ये सुधारणा आणि शुद्धता आणून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात विकसित केली गेली आहे. कोकण कन्याळ शेळीची प्रजोत्पादन क्षमतासुद्धा समाधानकारक आहे. ही शेळी 11व्या महिन्यात प्रजननक्षम होते आणि 17व्या महिन्यात पहिले वेद देते. साधारणतः 2 वर्षांमध्ये ही शेळी 3 वेद देते. या नवीन जातीच्या शेळीच्या दुधाचं प्रमाणही प्रत्येक वेतामध्ये सरासरी 60 लिटर असून दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. शिवाय या शेळ्यांमध्ये मर्तुकीचे प्रमाणसुद्धा खूप कमी आहे. ही जात स्थानिक शेळ्यांच्या जातीपेक्षा उंच, शरीराने काटक आहे, आकारानं मोठीही आहे. लांब आणि लोंबकळणारे कान यांना असतात. शिंग गोल, टोकदार आणि मागे वळलेली असतात. तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा आणि भरदार छाती ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. डोंगरदऱ्याच्या प्रदेशामध्ये चरावयाला चालण्यासाठी आवश्यक असलेले मजबूत आणि काटक पाय यांना आहेत. त्यामुळे कोकणातील डोंगरदऱ्याच्या प्रदेशामध्ये योग्य अशी ही जात आहे. या शेळ्यांना फार खर्चिक अशा गोठ्याची आवश्यकता नसते. असलेलं साहित्य किंवा कमी खर्चाचं साहित्य वापरून छपराचे गोठे जर बांधले तर ते 5-6 वर्ष सहज टिकतात. याकरता बांबू, लोखंडी पाईप यांचा आपण वापर करू शकतो. तसंच छपरासाठी गवत किंवा इतर कामासाठी उपयोगात न येणाऱ्या कौलारू छताचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. मात्र शेळ्यांचे गोठे उंचावर बांधणं आवश्यक असतं. गोठ्यांची दिशा ठरवताना दक्षिण, उत्तर किंवा पूर्व पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि संध्याकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. मंडळी, प्रत्येक शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा दिली गेली पाहिजे. तसंच गोठ्याच्या आजूबाजूला मोकळी जागा असली पाहिजे. या जागेमध्ये शक्यतो सुबाबूळ, असाणा, धामण, शिवण, उंबर यासारखी झाडं लावावीत. या झाडांचा उपयोग सावलीसाठी, शुद्ध हवेसाठी तसंच पाला म्हणून सुद्धा करता येतो. मंडळी, शेळ्यांच्या आहाराचा विचार केला तर प्रामुख्यानं शेळी ही दूध आणि मटण यासाठी आपण पाळतो. यासाठी रोज लागणाऱ्या अन्न घटकांची गरजसुद्धा वेगवेगळी असते. मटणासाठी ज्या शेळ्या पाळल्या जातात त्यांच्या वजनाच्या 3 ते 4% एवढा सुका भाग खाद्यातून त्या खातात. तर दुधाच्या शेळ्यांमध्ये हे प्रमाण 5 ते 7% असते. ज्या आहारातून शरीर पोषणाची आणि उत्पादनाची गरज व्यवस्थित भागवली जाऊ शकते असा आहार म्हणजेच समतोल आहार. शेळीच्या खाद्यामध्ये हिरवा चारा ठेवला तर खुराकाचं प्रमाण कमी करता येतं. दिवसभरामध्ये 3 ते 4 किलो हिरवा चारा आणि 1.5 किलो वाळलेली वैरण जर शेळ्यांना दिली तर त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी 6 ते 7% शुष्क पदार्थ लागतात. मंडळी, शेळीच्या ओटीपोटाचा आकार लहान असतो, त्यामुळे त्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा खाद्य देणं आवश्यक असतं.
त्यांना प्रथिनयुक्त द्विदल जातींचं हिरवे ओले किंवा सुके गवत द्यावे, उदाहरणार्थ बरसीम, चवळी इत्यादी. तसंच शेळ्या जंगलात वाढलेलं आणि वाळलेलं गवत शक्यतो खात नाहीत. दूध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या आंबोळामध्ये मीठ असलेलं खनिज मिश्रण 2% या प्रमाणात द्यावं. प्रथिनयुक्त द्विदल गवत उपलब्ध नसेल तर आयोडीनयुक्त मीठ आणि डायकॅल्शियम फॉस्फेट यांचं समभाग मिश्रण त्यांना द्यावं. शेळीच्या जीवनामध्ये पोषणाच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या अवस्था असतात त्यावेळी शेळ्यांना अन्न घटकांची गरज वाढीव प्रमाणात द्यावी. त्या काळात शेळ्यांची अन्न घटकांची गरज वाढलेली असते. म्हणजेच पर्यायानं त्या काळामध्ये त्यांना पौष्टिक आणि समतोल आहार देणं आवश्यक असतं. आहाराचे 2 भाग असतात, वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिनं, ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक म्हणजेच वेगवेगळी धान्य, उदाहरणार्थ मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी इत्यादी. त्यांचे दुय्यम पदार्थ म्हणजे कोंडा आणि पॉलिश गव्हाचा कोंडा. प्रथिनं पुरवण्यासाठी वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा वापर आपण करू शकतो. यामध्ये शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरं इत्यादीचा समावेश होतो. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी म्हणजेच तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ यांची चुणी ही सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीनं फार उपयुक्त आहे. आंबोण मिश्रणात वापरलेल्या खाद्य घटकांची बेरीज ही 100 व्हायला हवी. मंडळी, मोठ्या जनावरांच्या तुलनेत शेळ्यांना होणारे रोग हे खूपच कमी प्रमाणात असतात. तरीसुद्धा जर व्यवसायाच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर काही उपाययोजना करणं हे आवश्यक असतं. बऱ्याचशा आजारांचं मुख्य कारण म्हणजे जीवाणू, विषाणू, जंत यांचा प्रादुर्भाव. यामध्ये प्रामुख्याने घटसर्प, आंत्रविषार, काळपुळी, बुळकांड्या, फुफ्फुसाचा दाह, लाळ्या खुरकत, रक्ती हगवण, फऱ्या, यकृत कृमी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव शेळ्यांना होऊ शकतो. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं वेळच्या वेळी औषधोपचार करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. खरं तर असंतुलित किंवा अनियमित व्यवस्थापन हे जनावरांना होणाऱ्या रोगाचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे कोणताही रोग टाळण्यासाठी योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रामुख्याने शेळीचं घर म्हणजेच गोठा, त्याची स्वच्छता, शेळ्यांचं खाद्य, त्यांचं प्रजनन, गर्भारपणातली काळजी, लहान करडांची काळजी आणि लसीकरण या सगळ्या बाबींचा समावेश होतो. तर मंडळी, अशा प्रकारे अतिशय उपयुक्त असा जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालनाचा निश्चितच विचार करू शकतो. नमस्कार. शेळीपालन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पण आपली पुन्हा भेट आहे उद्याच्या कार्यक्रमात. तेव्हा नक्की भेटूया. नमस्कार.